या देशामध्ये या राज्यामध्ये कधीही सुद्धा भाषिक वाद, जातीच्या आधारावरील वाद हे कधी होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून, त्याचबरोबर हिंदुस्तान मजदूर संघ या संघटनेच्या वतीनं जिम्मेदारीनं आज तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी आलेलो आहोत। पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे। श्री राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही, कारण त्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं सांगायचं तर अध्यक्ष असते, पण ते काय प्रमुख काय असतात ते तुम्ही तपासून घ्या। त्यांनी ज्या प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी पॉलिसी महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्राथमिक शिक्षणाला म्हणजेच इयत्ता पहिली या 2025-26 शैक्षणिक वर्षात हिंदी ह्या विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा एक मोठा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना एक भाषा अधिकची शिकण्याची उपलब्धी करून देण्याचा मोठा निर्णय माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना राज ठाकरे यांनी स्वतःच्या गलिच्छ राजकारणाखातर, स्वतःच्या हेतुशुद्ध नसलेल्या राजकारणाखातर, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे। त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं, ट्विट करून राज ठाकरेंनी सांगितलं की कशा प्रकारे टार्गेट केली जावे शाळा आणि पुस्तकालय। ज्या अर्थाने सांगायचं झालं तर हे अत्यंत विदारक आहे, कारण ज्ञानार्जनाची दारं एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल एखादा राजकारणी, त्या प्रकारे राज ठाकरेचं हे वर्तन अत्यंत म्हणजे दुःखद आहे। राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे। राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे आणि म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते राज ठाकरेच्या इन्स्टिगेशनवरून ज्या प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतो आपण बेकायद्याची मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे इतरांना त्रास होईल असं ह्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत म्हणजे शिवाजी पार्क पोलीस स्थानकाच्या अखत्यारीमध्ये आणि त्यातले त्यात सांगायचं झालं तर सेना भवनाच्या कॉर्नरला बेकायदेशीर त्या मंडळींनी शासनाचा केलेला हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे। ही कृती